न्यायालयाचा निकाल असूनही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नाही। याचिकाकर्त्या आमदारांनाही पडला विसर। पीक विमा कंपनीची मगरुरी, विमा द्या नसता जनहित याचिका दाखल करणार। जर न्यायालयाचे आदेश पाळले जात नसेल तर शेतकऱ्यांच्या तक्रारीला कसा न्याय मिळणार? जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन 2018चा खरीप विम्याच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने शेतकऱ्याच्या बाजूने 2019 सालीच निकाल दिलेला असताना देखील आजपर्यंत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीक विमा मिळाला नाही व याबाबत काही माहितीही विमा कंपनी किंवा कोणाकडूनही मिळाली नाही। यावरून पीक विमा कंपनीची ही मगरुरीत दिसून येते। म्हणून पीक विमा द्या नसता जनहित याचिका दाखल करणार असा इशारा देण्यात आलाय। विशेष म्हणजे या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठीची याचिका दाखल करणाऱ्या माजी मंत्री तथा आमदारांनाही याचा विसर पडल्याचे दिसून येत असून सन 2019 पासून हा विषय चालू असूनही यावर आमदार महोदय काहीच बोलले नाही। तर दुसरीकडे त्यांचे चेले मात्र गेल्या 2019 पासून सोशल मीडियावर आमच्या साहेबांमुळे पीक विम्याचा मार्ग मोकळा झालाय असे एका दैनिकाचे कात्रण शेअर करून मोकळे होत आहेत। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2018 मधील पिकाच्या संरक्षणापोटी भरलेल्या पंतप्रधान पीक विम्याच्या रकमेतून मिळणाऱ्या 1352 कोटी 51 लाख रुपये परताव्याची रकमेचा मार्ग मोकळा झाला होता। या प्रकरणातील पीक विम्याची रक्कम देण्यासंदर्भात 6 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देशही औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती RG आवचट यांनी आमदार तथा विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची याचिका निकाली काढली होती त्यावेळी दिली होती। मात्र 2019 पासून अद्यापपर्यंत सप्टेंबर 2024 चालू असूनही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही हे विशेष। मग नेमकी अडचण काय? याचा पाठपुरावा प्रशासन आमदार महोदय करणार की नाही? पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देणार की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या संदर्भाने खंडपीठाने दिलेल्या ऑर्डरची प्रत देऊन जालना जिल्हा अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र भांगडे यांनी जिल्हाधिकारी पांचाळे यांची भेट घेऊन तक्रार दिली आहे। यात नमूद केले आहे की जालना जिल्ह्यातील 4,18,071 हेक्टरवरील पीक विमा संबंधित कंपनीने उतरवला होता। त्या अर्थाने शेतकऱ्यांकडून 273 कोटी 50 लाख रुपयाची वसुली केली होती। यात ICICI लॅम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने फक्त 55 कोटी रुपयेच विमा दिलाय व उर्वरित शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले। सदरील कंपनीने यात तब्बल 195 कोटी रुपयाचा नफा कमावलाय। दुष्काळी निकष, शेतकऱ्यांच्या पिकाची परिस्थिती याचा विचार करून कोर्टाने संबंधित कंपनीला 6 आठवड्याच्या आत पीक विम्याचे पैसे देण्याचे निर्देशही दिले होते। त्याचे पालन आजपर्यंत कंपनीने केले नाही। हा एक प्रकारे कोर्टाचा अवमानच आहे असा आरोप भांगडे यांनी केलाय। या प्रकरणात स्वतः जिल्हाधिकारी यांनी पीक विम्याचे काय झालं याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी। तसेच या विषयाची दखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खंडपीठाच्या निकालाचा अवमान झालाय म्हणून जनहित याचिका दाखल केल्या जाईल असा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान या पीक विम्याबाबत एका दैनिक वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण गेल्या कित्येक वर्षापासून सोशल मीडियावर जोरदार फिरत असून माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्यामुळे जालना जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागलाय अशा बॅनर खालची ती बातमी सोशल मीडियावर काही कार्यकर्त्यांकडून वारंवार व्हायरल होताना दिसत आहे। परंतु सन 2019 पासून आता सन 2024 चालू आहे तरीही अद्यापपर्यंतही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मात्र मिळालेली नाही हे विशेष। मग याचा पाठपुरावा हे आमदार महोदय करणार की नाही? पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देणार की नाही असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, राजेंद्र भांगडे बोलतोय। खरीप 2018चा पीक विम्याचा विषय तुमच्याशी मला या संदर्भात बोलायचं आहे। ICICI लॅम्बोर्ड कंपनीने जालना जिल्ह्यातील 4,18,071 हेक्टरचा पीक विमा उतरवला होता। त्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांकडून 250 कोटी 73 लाख रुपये वसूल केले होते। त्या बदल्यात 7 पट म्हणजे 1,392 कोटी रक्कम ही शेतकऱ्यांना देय होती, परंतु ही रक्कम आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही। या संदर्भात घनसावंगी लोकसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भैया टोपे यांनी जनहित याचिका दाखल केली होती।
ज्यावेळेस याचिका दाखल झाली त्यावेळेस आमदार महोदय सत्तेत नव्हते. ज्यावेळेस कोर्टाचा निकाल आला त्यावेळेस आमदार सत्तेत होते, वाटप कमिटीचे सदस्य होते आणि मंत्रिमंडळात देखील होते. हा निकाल देताना कोर्टाने असं सांगितलं की आता तुम्हीच वाटप कमिटीचे सदस्य आहात, तुम्हीच मंत्रिमंडळात आहात, तुमचं सरकार आहे, तुम्ही निर्णय घ्या. तो विमा आजपर्यंत मिळाला नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात 10व्या नंबरला जिल्हाधिकारी कार्यालय पार्टी आहे. मला असं म्हणायचं की जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात प्रेस नोट काढून हे शेतकऱ्यांना कळवलं पाहिजे की नेमकं ह्या विषयात काय झालेलं आहे. जर याच्यात कोणी सुप्रीम कोर्टात गेला असेल आणि जर स्टे मिळाला असेल तर ते सुप्रीम कोर्टात गेलं आहे का किंवा स्टे मिळाला आहे का हे शेतकऱ्यांना माहीत होणं गरजेचं आहे. ते जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे. माझं असं मत आहे, कुठल्याही पक्षाचे आमदार असो, जोपर्यंत विरोधात असतात तोपर्यंत ते शेतकऱ्यांचे असतात, सत्तेत गेले की ते शेतकऱ्यांचे नसतात. या प्रकरणात असंच झालं आहे. मला असं वाटतं की हे शेतकऱ्यांना माहिती मिळणं गरजेचं आहे. मी या 2 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी मला असं सांगितलं की माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. मला एकच म्हणायचं की ह्या विषयात नेमकं काय झालं आहे हे शेतकऱ्यांना माहीत होणं गरजेचं आहे. मी याचा पाठपुरावा 100% करणार आहे आणि जर मला समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मी खंडपीठात देखील जाणार आहे. धन्यवाद. ओके.